नमस्कार, सुप्रभात. आता मी झाडाखाली उभा आहे. जास्त ऊन असल्यामुळे झाडाखाली उभा आहे. माझा नवीन चॅनल मी खोलला आहे, नील जाधव व्लॉग्स. त्यासाठी तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब करा आणि आणि फॉलो करा. अजून आम्ही आता बाहेर उभे आहोत तेव्हा आज आम्ही फिरायला जाणार आहोत. अजून तुम्हाला इथले दृश्य दाखवणार आहे. लाईट गेल्यावर काय होतं, अजून कसे गावाकडची घरं असतात, इथले दृश्य कसे असतात. आणि हे पाठी बघताय ते आमचं घर आहे. हां, आणि या घरात जवळजवळ 50 एक माणसं राहू शकतात एवढं मोठं घर आहे. आणि आज माझ्यासोबत एक माझा भाऊ पण माझा सहभागी होणार आहे. हां, हाय कर, हाय कर. हाय गाईस, हाय. आता आम्ही तुम्हाला इथले असे डोंगराचे हे दृश्य दाखवतो. बघा बघा, पाठी दिसतं डोंगर आणि मस्त खुला मैदान. हा खुला मैदान, इथे जरा पण येऊन नाही लागत. आता जरा दुपार आहे म्हणून संध्याकाळी फुल हवा येते. आणि आमचं घर कसं मस्त आहे ना. हो. आणि आजचा व्लॉग खूप मजा येणार आहे. आणि आम्ही आता असे फिरत तुम्हाला सगळी दुकानं, अजून तिकडचे रस्ते, जेवढी मुंबईला गरमी होते तेवढी इथे गरमी नाही. इथे फुल हवाही होते. म्हणून आता आजचा ब्लॉग आम्ही बाहेर जाणार आहे फिरायला, ते बघावे. आणि आता आम्हाला सगळे बोलवत आहेत नाश्त्याला. आता आम्ही जातो. बाय. हॅलो गाईज, आज इथे नाश्ता होत आहे. आज नाश्त्यासाठी ऑमलेट आणि वडे आहेत. चला आपण आता ऑमलेट आणि वडे, पहिला आपण ऑमलेट वगैरे कसे करताय चला बघा. ऑमलेट कांदा कापून झालेला आहे. आता तो एका भांड्यात टाकलेला आहे. बघा, आज फणस कापलेला आहे. आणि बघा फणस कापून झालेला आहे. हे खायला बसलेच नाहीये. हे बघा, हाय करा पिशू, हाय कर. हे बघ, ही त्रिशा आहे, अजयश आहे, हा युवराज आहे, ही परी आहे, ही आजी बसले आणि हा कापा फणस आहे. हा बघा इथे कसं पाय घसरगुंड्या करतोय. फणस कापलेला आहे. तुझा तोंड दाखव. त्यांना कधीच दिसला. इथे फणस दिसत आहे. आज आता मी पण फणस खाणार आहे. त्यासाठी मी आता ऑमलेटचं बॅटर सगळं तयार झालेलं आहे. आणि ते आता तव्यावर तेलात जाणार आहे. मग आम्ही खाणार आहोत. आता हा ऑमलेट करणाऱ्या मावशी माझी, ते बघा. हाय. बघा, आता मावशी खूप झणझणीत बनवते. एकदम असं तडकेदार मसाले. तव्यामध्ये तेल टाकायचं. तेल टाकणार आहे. तवा चांगला तापून द्यायचा. तेल टाकते. जरा 2 मिनिटं तेल तापून द्यायचं. अंड्याचं एकदम बॅटर तयार आहे आणि मॅरिनेशन पण झालेलं आहे. आणि आता तव्यात तेल टाकलेलं आहे. ते तेल आता 2 मिनिट तापत आहे. आणि आता तापून त्याच्यात आता अंड्याचं बॅटर सगळं टाकत आहे. त्याचा आमलेट तयार होईल. त्यामुळे त्याला पसरून देतात, शिजायला पाहिजे म्हणून. बघा, मावशी तयार करते. अंडा टाकून झालेला आहे. हा, वडे तयार करत आहेत. ऑमलेट आणि वडे आहेत आज. बघा, तयार करत आहेत. ही बघ माझी आई. हाय बोल आई. बघा, आणि ही जे वडे खूप चांगले वाटतात. जर तुम्हाला खायचे असेल तर डायरेक्ट आता वडा तयार करत आहेत. त्याचा वडा थापत आहे. बघा,
हे असे आमच्या इथे वडे बनतात गावाकडे. थांब. मला दे. हे आता खेळ घेते हा पटापट वडे पण नाही झाले तिथं बस आणि ही बसली वेळ आहे मग. असं गोल गोल थापत आहे. आता माझी गोल केलेला आहे आणि त्याला तेलात सोडत आहे. तरटून वर येणार आहे आता तो. बघत राहा जरा. मस्त पैकी आमची इथे लाकडं लावत आहे. आमच्याकडे आम्ही लाकडं टाकतो. चुलीवरचा वडा एक नंबर लागतो. एका साईडला आंबेट होत आहे, एका साईडला वडा तयार होत आहे. आता तुम्हाला आम्ही टेस्ट पण करून दाखवणार आहेत. दाखवू नका मार खाशील. काय फालतू. बघा आमलेट तयार आहे. आता तो असं मस्तपैकी प्लेटमध्ये काढून वड्यांसोबत खाणार आहोत. असं एकदम मस्त तिखट आणि झणझणीत वाटते. टेस्ट कशी आहे आता आपण बघणार आहोत. बघा उलटा पलटा करून त्याला शिजवली आहे. तुम्हाला बोललेलो आता आम्ही तुम्हाला आमलेट आणि वडा खाता दाखवणार. तुम्हाला दाखवत आहे गरमागरम वडा काढलेला आहे. मग वडा असा खूप उबलेला आहे आणि त्या आमलेट सोबत तो खात आहे. बघा बघा आणि बघा बाजूला पण खात आहे. जीविका मस्त आलेला सांगतोय. एकदा असं ट्राय करून बघा खूप चांगला वाटत आहे. आमची इथे असंच खाता. प्लीज तुम्ही कमेंट करा तुमच्या इथे कसं खाता. तर चला हा काय गरम गरम आहे. गरम गरम खायला खूप मजा येते. हा प्लीज तुम्ही पण एकदा ट्राय करा. हे शनिवार आहे नीट. अरे हो ओ शनिवार आहे. आता मी चण्याची भाजी आणि वडा खात आहे. आज माझा उपवास आहे, शनिवार आहे म्हणून मी अंडा खाऊ शकलो नाही. बघा मस्त आला वडा पण मस्त आला. पण चवीला आहे. हो वड्यांचं जरा पीठ मध्ये जरा घोल झालाय. डायरेक्ट आपण भेटू. हा इकडे वडे आणि आमलेट खातोय. काय मस्त केलेलं आहे आमच्या दोन्ही मावशींनी. थँक्यू. प्लीज गाईज तुम्ही पण बोला. आणि हा इकडे वाट बघत आहे. आता मी डायरेक्ट भेटणार आहे. चलो बाय.